उपलब्ध संसाधनं आणि नवोन्मेषाचा उपयोग करून व्यावसायिक आव्हानांचं संधीत रूपांतर करण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली व्यक्त। उपराष्ट्रपती पदासाठी उद्या होणार निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांकडून मोर्चे बांधणीला वेग, बैठकांचं सत्र सुरू। भाजपा संसद कार्यशाळेचा आज दुसरा दिवस, रालोआचे घटक पक्षही झाले सहभागी। समारोपाच्या सत्राला पंतप्रधान करणार संबोधित। बिहार मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत 12वं ओळखपत्र म्हणून आधार स्वीकारलं जावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। मात्र आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नसेल, हेही न्यायालयानं केलं स्पष्ट। भारत आणि इस्रायल दरम्यान गुंतवणूक विषयक करार, यामुळे दोन्ही देशात परस्पर गुंतवणूक होणार सुलभ। सोशल मीडियावरच्या बंदीला विरोध करत नेपाळच्या तरुणांचं उग्र आंदोलन, संसदेवर हल्ला, पोलिसांच्या कारवाईमध्ये 14 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। सरकारच्या निर्णयामुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान नाही असं सांगत ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती। आणि नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडी आणि हुडको यांच्यामध्ये 13,000 कोटी रुपयांचा करार, सुमारे 1700 एकरमध्ये विकसित होणार नवं नागपूर।